नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय जान्हवी भाग 41 म्हणजे अंतिम भाग. तयार आहेस ना जान्हवी, तू माझ्याशी परत लग्न करायला? मोहन म्हणाला. हो तयार आहे, पण गरज काय आहे परत लग्न करायची? मी ते गमतीने म्हणाले होते वरात घेऊन या असे, जान्हवी म्हणाली. कसे का म्हटले असशील, पण मला तुझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, मोहन म्हणाला. पण नातेवाईक काय म्हणतील, हसतील ना सगळे? जे हसतील अशांना बोलवायचंच कशाला, मोहन म्हणाला. दोघंच जाऊन करायचं का, जान्हवीने विचारले. हो मला चालेल, मोहन म्हणाला. घरी काय म्हणाले सर्व, जान्हवीने पुन्हा विचारले. तू येणार या विचारानेच आई बाबा फार आनंदी आहेत. लग्न करायचं म्हटल्यावर तर काही विचारायलाच नको. काय आनंद झाला म्हणून सांगू. खूप एक्साइटेड आहेत ते आपल्या लग्नासाठी, मोहन म्हणाला. सगळ्यांना आनंद होणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. जान्हवी, सगळ्यांचा नाही, तुझा आनंद कशात आहे ते सांग. तुला हवं तसं करूया. सगळ्यांचा विचार करणं बाजूला ठेव आता, मोहन म्हणाला. मला पण जगायचे आहेत परत ते क्षण. पुन्हा नव्याने सुरू करायचं आहे आयुष्य तुमच्या सोबतीने, जान्हवी म्हणाली. झालं तर मग लागायचं का पुढच्या तयारीला? आईला तू दिवाळीच्या आत घरात हवी आहेस, मोहन म्हणाला. म्हणजे 15 दिवसात? चालेल, मला काय फक्त शॉपिंगच करायची आहे ना, जान्हवी म्हणाली. हो ग राणी, तू तेवढंच कर, बाकी सर्व आम्ही बघतो, मोहन म्हणाला. पण तुम्ही सोबत पाहिजे मला शॉपिंग करायला, जान्हवी लाडीकपणाने म्हणाली. बंदा आपकी सेवा में हाजिर है, आप बस हुकुम कीजिए, मोहन रोमॅन्टिक अंदाजात म्हणाला. दोघांचं हे संभाषण फोनवर सुरू होतं. कितीतरी वेळ दोघं फोनवर बोलत होते. जान्हवी आज खूपच आनंदात होती. आकाश ठेंगणं वाटत होतं तिला. तिने तृप्तीला आणि माधुरीला दोघींना एकाच वेळी कॉन्फरन्स घेऊन ही आनंदाची बातमी सांगितली. दोघींना पण खूप आनंद झाला. झालं ना आता तुझ्या मनासारखं, तृप्ती म्हणाली. तुमची दोघींची खूप मदत झाली यार मला, नाहीतर मी बोलूच शकले नसते, जान्हवी म्हणाली. आम्ही आहोत ना, असंच कसं सोडलं असतं तुला एकटं? एकटं थोडंच राहू द्यायचं होतं, माधुरी म्हणाली. हो ना, तसे इतरही स्थळ शोधले होते आम्ही तुझ्यासाठी, तृप्ती म्हणाली. हो माहीत आहे, मला नको कुणी माझ्या मोहनशिवाय, जान्हवी म्हणाली. हो कळतं, गाल गुलाबी झाले असणार आता मॅडमचे, माधुरी म्हणाली. नका गं छळू मला, जान्हवी. आम्ही कुठे छळतोय? तिथे आल्यावर मात्र नक्की छळणार, तृप्ती म्हणाली. चालेल, पण दोघींनी पण 8 दिवस आधी असायचं आहे माझ्यासोबत, कळलं ना, जान्हवी त्यांना दम देत म्हणाली. हो ग नक्की, मी आणि राज तर येणारच आहोत 8 दिवस आधी, तृप्ती म्हणाली. आणि मी तर इथेच आहे, तू म्हणशील तर आजच येते, माधुरी म्हणाली. ये ना मग, वाट कुणाची बघतेस? जिजूंना पण आण सोबत. आधी तारीख आणि स्थळ ठरवा, मग कळव मला, कळलं का? आली मोठी लगेच म्हणणारी. हो कळवते, जान्हवी म्हणाली. इकडे मोहनच्या घरी रागिनी आणि नितीनला फोनवर सर्व सांगितले. दोघांना पण मोहन आणि जान्हवीच्या लग्नाची कल्पना फार आवडली. रागिणी तर अगदी हवेतच होती. पण नितीनने लग्न इथे न करता लोणावळ्याला डेस्टिनेशन वेडिंग करायचे सुचवले. मोहन आणि जान्हवीच्या बऱ्याच आठवणी होत्या तिथे, त्यामुळे मोहनला पण ही आयडिया पटली. त्याने जान्हवीला फोन करून सांगितले. ती पण तयार झाली. 15 दिवसांनी लग्नाची तारीख निघाली. जान्हवी आणि मोहन दोघांनी मिळून लग्नांच्या कपड्याची खरेदी केली. मोहनला तसं साड्यांमधलं काही समजत नसलं तरी पण त्याने जान्हवीला साड्या घेण्यासाठी बऱ्यापैकी मदत केली. मोहनने पण जान्हवीच्या साड्यांना मॅचिंग होईल असे कपडे घेतले. दोघांनी एकमेकांच्या कपड्यांचे बिल दिले. तिने सुलभाताई, रागिनी, वेदिका साठी पण साड्या घेतल्या. तिच्याकडल्या काकू, मावशी, सुनंदा, माधुरी, तृप्ती व रूपा यांच्यासाठी तिने माधुरीसोबत जाऊन खरेदी केली. दिवस असेच भराभर निघून गेले. लग्न 2 दिवसांवर आलं. तृप्ती आणि राज 2 दिवस आधीच आलेले होते. माधुरी पण तिच्याकडेच होती. दोघी जान्हवीची सर्व तयारी करून घेत होत्या. मावशी आणि सुनंदा पण अगदी घरातल्यासारखीच मदत करत होत्या. काकू, रूपा, सुमित पण आलेले होते. जान्हवीने 15 दिवसांची रजा घेतली होती. लग्नाची बाकी सर्व तयारी आणि सर्व खर्च मोहनच करणार होता.
आज सर्व आवराआवर करून घ्यायची होती. उद्या सकाळीच लोणावळ्याला जायचं होतं. बाकी लग्नाचे सगळे प्रोग्राम तिथेच होते. पण आज मेहंदीचा प्रोग्राम मात्र घरी होता. दुपारी मेहंदी काढणारी मुलगी आली. तिने जान्हवीला मेहंदी काढली. मोहनच्या नावाची मेहंदी परत एकदा जान्हवीच्या हातावर रंगली होती आणि चेहऱ्यावर पण मोहनच्या प्रेमाचा गुलाबी रंग अगदी उठून दिसत होता. तिचे रूप अधिकच खुलून आले होते. इकडे मोहनच्या घरी पण मेहंदीची लगबग सुरू होती. मोहनला किती आग्रह केला सर्वांनी, पण तो मेहंदी काढायला तयार नव्हता. शेवटी त्याने फक्त जान्हवीचे नाव हातावर काढून घेतले. रागिणी आणि वेदिका छान एन्जॉय करत होत्या. पाहुणे मंडळी बाहेरची नव्हतीच, फक्त घरातलीच माणसं होती. दुसऱ्या दिवशी जान्हवीच्या मेहंदीचा रंग खूप गडद झाला. माधुरी आणि तृप्तीने तिला चिडवून हैराण केले आणि त्यामुळे जान्हवीच्या गालावरची लाली अधिकच वाढली. थोड्याच वेळात लोणावळ्याला निघायचे होते. जान्हवीच्या घरी गाडी आधीच मोहनने पाठवलेली. दोन्ही घरातली मंडळी सोबतच जाणार होती. साधारण 10 वाजता सांगलीवरून गाड्या लोणावळ्याकडे निघाल्या. संध्याकाळी 4 वाजता तिथं सर्वजण पोहोचले. सर्वांनी आत प्रवेश केला. एवढं सुंदर रिसॉर्ट बघून सर्वजण खूपच आनंदात होते. आल्यावर सर्वांनी आपापल्या रूममध्ये जाऊन 2 तास विश्रांती घेतली. रात्री हळदीचा कार्यक्रम होता. 7 वाजता सर्वजण ठरलेल्या ठिकाणी जमा झाले. बाहेरच हळदीचा मंडप घातला होता. जान्हवीने पिवळ्या रंगाची नऊवारी घातली होती. मोहनने लिंबू कलरची शेरवानी. दोघेही मंडपात आले. 2 बाजूला दोघांना हळद लागत होती. दोघेही खूप आनंदात होते. सर्वांनी हसत खेळत हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संगीतचा प्रोग्राम होता. सगळेजण मनसोक्त नाचत होते. जान्हवी आणि मोहनला त्यांनी ओढत नाचायला बोलवले आणि गाणे सुरू झाले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. दोघेही लाजून आपल्या जागेवर जाऊन बसले. जान्हवी तर फारच ब्लश करत होती. बऱ्याच रात्रीपर्यंत संगीताचा कार्यक्रम सुरू होता. आज लग्न असल्याने सर्वांची धावपळ सुरू होती. सकाळी 11 वाजताचा मुहूर्त. तृप्ती आणि रूपा जान्हवीला तयार व्हायला मदत करत होत्या. जांभळ्या रंगाची नऊवारी घालून जान्हवी तयार झाली. नाकात नथ, कंबरपट्टा, हातात हिरवा चुडा आणि गोऱ्या गोऱ्या हातावर रंगलेली मेहंदी आणि चेहऱ्यावर मोहनच्या प्रेमाची चमक जान्हवीला लाखात एक दिखणी दिसत होती. मोहन जिजूचं काही खरं नाही आज, तृप्ती तिला चिडवत म्हणाली. गप ग, तू पण सुंदर दिसत आहेस. राजचं पण काही खरं नाही. नाही, मोहन जिजू एवढं प्रेम नाही करत राज. कालपासून तर त्याचं लक्ष पण नाही माझ्याकडे, तृप्ती गाल फुगवून म्हणाली. मग कुणीकडे आहे ग लक्ष? जरा बघ त्याच्याकडे, नाहीतर जाईल कुणी दुसरीकडे. फॉरेनर्स पण आहेत बरं इथे, जान्हवी तिला चिडवत म्हणाली. असा कसा जाईल दुसरीकडे? बघतेच कसा जातोय ते, तृप्ती म्हणाली. मारशील बिरशील बिचारायला. अगं काय चाललंय तुमचं? आवरा पटापट, बोलवत आहेत बाहेर जान्हवीला, सुलभाताई आत येत म्हणाल्या. माधुरी पण त्यांच्यासोबतच होती. हो, आवरलं आहे आमचं, येतच आहोत बाहेर, तृप्ती म्हणाली. खूप सुंदर दिसत आहे जान्हवी. तीट लावलास की नाही काजळाचा? सुलभाताई म्हणाल्या. अरे हो, विसरलेच, तृप्ती. थांब मी लावते, असे म्हणत सुलभाताईंनी तिला मानेच्या मागे तीट लावून दिली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. जान्हवीने त्यांना मिठी मारली. चला, आता येणारच आहेत ना घरी, मग रोज कुशीत आली तरी चालेल. आता चल बाहेर, उशीर होतोय. सुलभाताईंनी डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून तिला बाहेर येण्यास सांगितले. जान्हवी हॉलमध्ये येऊ लागली तसं मोहनची नजर तिच्यावर गेली. तो तर तिला बघून पुन्हा एकदा घायाळ झाला. तो पण फार हँडसम दिसत होता. रंग सावळा असला तरी चेहरा खूप तरतरीत होता मोहनचा. दोघं पण सोबत हात धरून स्टेजवर गेले. एकमेकांना अगदी शोभून दिसत होते दोघं. लग्नाचे विधी सुरू झाले. दोघांनी एकमेकांना वरमाला घातली. मोहनने जान्हवीला मंगळसूत्र घातले. भांगेत कुंकू भरले. दोघांनी सप्तपदी चालून एकमेकांना 7 जन्म साथ देण्याचे वचन दिले. विवाह सोहळा अतिशय सुंदर पार पडला. सर्वांनी दोघांना भरभरून आशीर्वाद दिले. लग्नाला राजचे आई बाबा आणि अविनाशसुद्धा आला होता. अविनाशला आज मोहनचा हेवा वाटत होता, पण तरी तो जान्हवीच्या आनंदात आनंदी होता. त्याने हसत दोघांचे स्वागत केले. जान्हवीने मोहनसोबत त्याची ओळख करून दिली. मोहनने त्याची गळाभेट घेतली. नितीन, वेदिका, तृप्ती, राज, विकास, माधुरी, रुपाली, सुमित सर्वांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.
राज आणि मोहनची पण चांगली गट्टी जमली होती. सर्वजण तिथल्या वातावरणात आनंदी होते. मोहन आणि जान्हवी त्या रम्य वातावरणात नवीन आयुष्याची सुरुवात करणार होते. जेवण आटोपले. सर्वांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. काही जण फिरायला गेले. संध्याकाळी परतीचा प्रवास करायचा होता. तृप्ती आणि राज तिथून परतणार होते. मोहन आणि जान्हवीने बराच आग्रह केला, पण त्यांच्या सुट्ट्यांचा प्रॉब्लेम. जान्हवी रूपाला सोबत नेणार होती. परतताना जान्हवीला मोहनसोबत जायचे होते. आता तिच्या आयुष्याचा प्रवास मोहनसोबत होता. तिथून निघायला त्यांना रात्र झाली. का फिरायला गेले वेळेवर यायला नको का? रात्रीचा प्रवास सुरू झाला. जान्हवीला झोप लागली. तिने मोहनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याने पण एका हाताने तिच्या डोक्यावर थोपटले. तशी ती शांतपणे त्याच्या खांद्यावर झोपी गेली. तो पण तिचा हात हातात घेऊन झोपून गेला. त्याला जाग आली तेव्हा पहाट व्हायला लागली होती आणि गाडी कोल्हापूरच्या जवळ पोहोचली होती. मोहनने जान्हवीला जागे केले. उठ जान्हवी, पोहोचतोय आपण 15 मिनिटात. एवढ्या लवकर? बापरे, 4 वाजले वाटतं, ती मोबाईलमध्ये बघत म्हणाली. लवकर कुठे, पूर्ण रात्रभर प्रवास केलाय आपण, मोहन म्हणाला. तुमच्या खांद्यावर किती शांत झोप लागली मला. कळलंच नाही कधी पोहोचलो ते. खांदा दुखत असेल ना तुमचा, जान्हवी म्हणाली. छे ग, एवढं काही नाही. तू बिनधास्त राहा. हा खांदा आणि हा मोहन नेहमीच तुझा असणार आहे. एवढा विचार करायचा नाही, मोहन म्हणाला. अच्छा, मग काही हरकत नाही, असे म्हणत तिने परत त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. त्याने तिच्या कमरेत हात घालत तिला जवळ घेतले. थोड्याच वेळात गाडी मोहनच्या घरी पोहोचली. सगळे खाली उतरले. सुलभाताईंनी सर्वांना तिथेच थांबवले आणि वेदिकाला घेऊन लगबगीने आत गेल्या. थोड्याच वेळात आरतीचं ताट आणि तांदळाचे माप घेऊन त्या दोघी बाहेर आल्या. वेदिका आणि सुलभाताईंनी दोघांना ओवाळून घेतले. नंतर माप ओलांडायला सांगितले. रागिणी आणि वेदिका तिला उखाण्यासाठी आग्रह करत होता. मोहनरावांसोबत जुळली प्रीत 7 जन्माची, गाठ बांधून लग्नाची झाले मी सून देशमुखांची. जान्हवीने उखाणा घेतला. अरे वा वहिनी, फारच छान घेतलास उखाणा. मोहन, आता तुला पण, रागिणी म्हणाली. नाही, मला नाही घेता येणार. जान्हवीने घेतला ना, आम्ही दोघे वेगळे आहोत का आता, मोहन म्हणाला. त्याने जान्हवीचा हात हातात घेतला. तिला उजवा पाय पुढे टाकायला सांगत दोघांनी सोबत गृहप्रवेश केला. बाकीचे सर्व त्यांच्याकडे बघतच राहिले. घरात आल्यावर मोहनने रूपा आणि जान्हवीला आराम करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये पाठवले. अजून उजाडले नव्हते, त्यामुळे सर्वजण थोडा वेळ झोपणार होते. सुलभाताई आणि विनायकराव यांना मात्र आता झोप येणार नव्हती. ते बाहेर जाऊन बसले. दोघेही आज फारच आनंदात होते. जान्हवी त्यांच्या आयुष्यात परत येईल असं त्यांना वाटत नव्हतं, पण ते शक्य झालं. दोघेही देवाचे मनोमन आभार मानत होते. सकाळी सत्यनारायणाची पूजा होती घरात. सर्व घरातलेच, बाहेर कुणालाही निमंत्रण दिले नव्हते. सकाळी जान्हवी मोरपंखी रंगाची पैठणी घालून तयार झाली. नव्वदीच्या रूपात ती अतिशय मोहक दिसत होती. मोहनने क्रीम कलरची शेरवानी घातली होती. दोघेही आज जोडीने पूजेला बसले. मोहनजवळ बसून पूजा करताना त्याच्या हातातला धरताना जान्हवीला खूप आनंद होत होता. मोहनची पण अवस्था काही वेगळी नव्हती. पूजा झाल्यानंतर दोघे जोडीने आईबाबांच्या पाया पडले. दोघांनी त्यांना आशीर्वाद दिला. काकूच्या पण दोघे पाया पडले. ती आज सकाळी आली होती. तिला तसं जान्हवीबद्दल आनंद वाटत नव्हता, पण वरवर दाखवणं भाग होते म्हणून. जेवण वगैरे आटोपली. संध्याकाळी काकू, सुमित आणि रूपा परत गेले. त्यांना हनीमूनला जायचे होते, पण 4 दिवसांवर दिवाळी आली म्हणून त्यांनी फिरण्याचा प्लॅन दिवाळीनंतरचा केला. एवढ्या वर्षानंतर आज यावेळी सर्व सोबत दिवाळी साजरी करणार होते. सुलभाताईंना तर आभाळ ठेंगणे वाटत होते. वेदिका, रागिणी, नितीनने दोघांची रूम छान सजवून दिली. पूर्ण रूममध्ये कॅन्डल्स आणि बेडवर हार्ट शेपमध्ये गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या होत्या. जान्हवी रूममध्ये आली. तिचा चेहरा लाजून लाल झाला. मोहन पण रूममध्ये आला. हे सगळं बघून तो पण शॉक झाला होता. तिघांनी त्याला कधीच बाहेर ठेवलेलं, रूमच्या जवळ येऊच दिलं नाही. हे त्याच्यासाठी पण सरप्राईज होतं. त्याने जान्हवीकडे बघितले. तिचा चेहरा फारच ब्लश करत होता. तो अजूनच तिच्याकडे रोखून बघू लागला, तशी ती अजूनच लाजत होती. तिचे गाल लाजून पूर्ण लाल झाले. का असे बघताय तुम्ही? नका ना प्लीज, जान्हवी म्हणाली. किती लाजतेस ते बघतोय, पण फारच छान दिसतेस लाजली की. हार्टबीट स्किप होतात माणसाच्या.
तुला काय मजा वाटते? मोहन तिच्या जवळ जात म्हणाला. काहीतरीच तुमचं, मला कशाला मजा वाटणार? जान्हवी परत लाजून म्हणाली. बरं असू दे, आता येणार आहेस की नाही जवळ? मोहन तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तिने हाताने तिचा चेहरा झाकून घेतला. मोहनने तिचे हात हातात धरले तसे तिने मोहनला घट्ट मिठी मारली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आखंड बुडाले होते. दिवाळीचा फराळ जान्हवी आणि वेदिकाने मिळून केला. दागिनी पण त्यांना बरीचशी मदत करत होती. सुलभाताईंना त्या काहीच काम करू देत नव्हत्या. वेदिका पण खूप छान वागत होती. जान्हवी एवढी मोठी अधिकारी असून तिच्यात जराही अहंकार नव्हता हे बघून वेदिका ओशाळली होती. आणि ते ज्या आपुलकीने आणि प्रेमाने सर्वांशी वागत होती त्याचे वेदिकावर चांगले इम्प्रेशन पडत होते. त्यामुळे ती पण तिच्यासोबत काम करत होती आणि वागण्यातही तिच्या बराच बदल झाला होता. जान्हवी पण तिला लहान बहिणीसारखी सांभाळून घेत होती. दिवाळी सर्वांनी खूप एन्जॉय केली. आज पहिल्यांदा दोन्ही मुलं, सुना, मुलगी, जावई आणि नातूसोबत असल्याने सुलभाताई आणि विनायकराव तर हवेतच होते. किती वर्षांनी अशी दिवाळी आलेली. भाऊबीज झाली. रागिणीने दोन्ही भावांना ओवाळले. दोघांनी पण तिला चांगली ओवाळणी दिली. दुसऱ्या दिवशी जान्हवी आणि मोहन दार्जिलिंगला हनीमूनसाठी गेले. 7 दिवसांसाठी. 4 वर्षानंतर. आज सकाळपासूनच घरी सर्व गडबड गोंधळ सुरू होता. घरात पाहुण्यांची नुसती वर्दळ सुरू होती. बाहेर गाडीचा आवाज आला. सुलभाताई दारातून बाहेर कौतुकाने बघत होत्या. गाडीतून मोहन खाली उतरला. त्याने उतरून दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडला आणि हात दिला तशी 2 वर्षाची शुभ्रा मोहनकडे झेप घेत खाली उतरली. मोहनने तिला जवळ घेतले. पाठोपाठ जान्हवी पण खाली उतरली. आजी दिसता शुभ्रा पप्पाच्या कडेवरून खाली उतरली आणि धावतच आजीकडे गेली. आजी, आम्ही देवबाबाच्या दर्शनाला जाऊन आलो. तू नाही आली आमच्यासोबत? शुभ्रा बोबड्या बोलात बोलली. तुझा वाढदिवस आहे ना आज? मग मला छान छान खाऊ बनवायचा होता ना, म्हणून नाही आले मी. सुलभाताई म्हणाल्या. काय काय बनवलं आजी, मला हवंय, शुभ्रा म्हणाली. हो देते चल. सुलभाताई तिला उचलून घरात घेऊन आल्या. आज शुभ्राचा दुसरा वाढदिवस आहे ना, त्याचीच लगबग सुरू आहे. सकाळी जान्हवी, मोहन आणि शुभ्रा दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाऊन आले. हो, पुण्यातच. जान्हवीची पोस्टिंग आता पुण्यात आहे. सुलभाताई आणि विनायकराव दोघेही तिच्या जवळच राहत आहेत. मोहनची पोस्टिंग सांगलीला. तो आठवड्यात विकेंडला येतो. करिअर आणि आपल्या माणसांसाठी थोडा त्रास सहन करावा लागतोच ना. वेदिका पण जॉब करायला लागलेली. नितीन आणि वेदिकाला आता 6 महिन्यांचं बाळ आहे. तिघेही आलेत बर्थडेला. तो काय छोटा रिदान हात देतोय मोहनकडे. चला चला, केक कापायचा आहे. नंतर खेळ तूच छोट्या दादासोबत, जान्हवी शुभ्राला म्हणाली. शुभ्राने परीचा फ्रॉक घातला होता. अगदी राजकुमारी दिसत होती ती. नाही, मी रिधानला घेऊन केक कापणार, शुभ्रा जिद्द करत होती. बरं चल. जान्हवीने रिधानला जवळ घेतले. त्याचा एक हात शुभ्राच्या हातात धरून केक कापला. मोहन दुसऱ्या बाजूला होता. केक कापल्यानंतर जान्हवी आणि मोहनने तिला केक भरवला. सुलभाताई, विनायकराव, नितीन, वेदिका, रागिनी, विजय, त्यांची मुलं, काका काकू, सुमित सगळे होते तिथे. फक्त माधुरी नव्हती आली. पण राज पूर्ण फॅमिलीसह आलेला. रूपा आता UPSCची तयारी करत होती. सुमित BAMSला लागलेला. आता सगळं व्यवस्थित सुरू आहे. आता हे काय, शुभ्रा छोट्या रिधानला केक भरवत आहे आणि तो पण तोंड फाडतोय. शुभ्रा, नको बाळा, छोटा आहे तो, त्याला नाही खाता येणार. नितीन तिच्या गालाला हात लावत म्हणाला. काका बघ ना, मागतोय तो, शुभ्रा म्हणाली. त्याला कळत नाही. तू शहाणी आहेस ना बाळा, मग काका तुला आईस्क्रीम देणार. ऐकणार ना तू काकांचं, नितीन म्हणाला. हो, पण नक्की देशील ना आईस्क्रीम? हो नक्की. जा, ते काका गिफ्ट देत आहेत, घे जा, नितीन म्हणाला. तशी ती हसत तिकडे गेली. तर ही जान्हवी कथा इथेच संपते. आमची कथा कशी वाटली ते कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा.